अमरावती शहरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या खुनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बापट चौक परिसरात 25 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली। मृताची ओळख शरीफ बेग राशीद बेग वय वर्ष 25 राहणार लालखडी अशी झाली आहे। प्राथमिक माहितीनुसार शरीफ बेग याला रात्री एका युवकाने पठाण चौकात भेटण्यासाठी बोलवले होते। त्यानंतर बापट चौकातील वाईन शॉपजवळ त्याच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला। हल्लेखोरांनी शरीफ बेगच्या छाती आणि पायावर सपासप वार केल्याने तो गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अतिरक्तस्राव आणि गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। प्राथमिक तपासात जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान कोतवाली पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील 3 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। या खुनामागील नेमके कारण काय याचा तपास पोलीस करीत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।